288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार. पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आज बारामतीमध्ये खऱ्या अर्थानं काका आणि पुतण्या या दोघांची लढत होणार हे सिद्ध झालं, कारण की या दोघांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्थातच घड्याळ म्हणजे अजितदादा पवार आणि तुतारी म्हणजे युगेंद्रदादा पवार, हे दोघेही एकमेकांचे काका पुतणे. पण या दोघांविरुद्ध आता बारामती विधानसभा मतदारसंघात टक्कर पाहायला मिळाली. तिकडे स्वतः युगेंद्रदादांनी शरद पवार साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील यांच्यासोबत कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता अर्ज दाखल केला. पण तिकडे अजितदादांनी मात्र अगदी कसब्यापासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड मोठं शक्ती प्रदर्शन करत, भव्य रॅली काढत त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर कणेरीमध्ये सभा देखील झाली. त्या नेमकं सभेत काय घडलं आणि नेमकं त्याचं काय तिथलं फलित होतं हे तर मी तुमच्याशी सांगणारच आहे. पण आता मी ज्यांच्या सोबत संवाद साधणार आहे ते म्हणजे युगेंद्रदादा पवार यांचे वडील बापूसाहेब अर्थात श्रीनिवास पवार यांच्याशी. बापूसाहेब, आपल्या टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. खरं तर आज आम्ही बारामतीला अगदी सकाळी 8-9 वाजल्यापासूनच इथे ठाण मांडून बसलो आणि पाहिलं की काय वारं आहे. बारामतीमध्ये सगळ्यांशी चर्चा केली, बारामतीकरांशी चर्चा केली, म्हणजे काय हवंय आणि बारामतीकरांचा सूर काय. तर त्यातली फक्त एकच प्रतिक्रिया ऐकवतो आणि मग मी तुमच्याकडे येतो. ती प्रतिक्रिया अशी होती, मी त्यांना म्हटलं की आता तुमच्या ताटामध्ये जिलेबी पण आहे आणि पेढा पण आहे, निवडायचं आहे काय. तर त्यांनी उत्तर असं दिलं होतं की खरंच आम्ही संभ्रमावस्थेत आहोत, कारण युगेंद्रदादा पण आमचे, अजितदादा पण आमचे, आम्ही करायचं काय. या सगळ्या मोठ्या नेत्यांनी आमचा कधी विचार करणार आहेत की नाही, हाच प्रश्न मी तुमच्याकडे घेणार आहे. मला असं वाटतं की बारामतीकर हुशार आहेत, सुज्ञ आहेत आणि त्यांना हे पण माहिती की ह्याचं मूळ कुठून आहे. हे मूळ शरद पवार साहेबांच्या पासून आहे. त्याच्यामुळं बारामतीकर मुळाला कधी सोडणार आणि ह्यांनी इतक्या वर्षात सोडलेलं नाही. मग युगेंद्र पवार असो नाही तर अजित पवार असो, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची व्यक्ती त्यांच्या आयुष्यातली किंवा बारामतीकरांच्या आयुष्यातली हे पवार साहेब आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पवारसाहेब जे पवारसाहेबांच्या बरोबर बारामतीकर त्यांच्या बरोबर. आणि मी अगदी सहज का सांगतोय तुम्हाला, 23 तारखेला तुम्ही मला परत विचारू शकता जे मी बोललो. आणखी एक बापूसाहेब, आणखी एक महत्वाचा मुद्दा की आतापर्यंत जितक्या निवडणुका अजितदादांनी लढल्या, तर त्या सगळ्या निवडणुका लढताना बारामतीचं ग्रामदैवत काशी विश्वेश्वरामध्ये आपण स्वतः श्रीफळ वाढवायचं होतं आणि त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ व्हायचा. आज पहिल्यांदा युगेंद्रदादांच्या प्रचाराचा शुभारंभ तुमच्या हस्ते काल पार पडला. कसं या गणिताकडे बघता की काल आपण आपला जो भाऊ जो निवडणुकांना उभा राहायचा त्याच्यासाठी आपण प्रचाराला असायचो आणि आज आपल्या मुलासाठी प्रचाराला काल म्हणजे बारामतीमध्ये केलं ते नाही. तुम्ही जो युगेंद्रदादांचा प्रचाराचा तो आज ना, आज नाही आता साहेबांसाठी जात होतो, दादांसाठी जात होतो, सुप्रियासाठी जात होतो, आता युगेंद्रसाठी गेलो आज सकाळी. तर काशी विश्वेश्वर आमचा मारुती कनेरीचा मारुतीरायाचा तिथं आम्ही दरवेळीच करतो. 67 पासून साहेब करतात, कारण ते आमचं गाव पण आहे. त्याच्यामुळं तिथं आता मुलासाठी गेलो. पण एक म्हणतो ना आपण, एक नागता बंधू आणि त्याच्याबद्दल आतापर्यंत साहजिकच आहे तुमचं त्यांच्यावर प्रेम आहेच आणि ते काय म्हणणार, शेवटी रक्ताचं नातं आहे. पण जेव्हा ते आता त्यांची वाट वेगळी आहे, तुमची वाट वेगळी आहे, अशा वेळी कुठेतरी असं, जसं मी मगाशी प्रश्न विचारला की निवड करायला थोडंसं असं जड जातं का नाही. बारामतीकरांना जड जात असेल तर तुम्हाला निश्चितच जात असेल. हो, जातं ना. पण आता बरंच पाणी पुला खालून गेलेलं आहे
आणि आता सुप्रियाच्या इलेक्शनलाच जे व्हायचं ते झालं, त्याचं सारखं सारखं ते येत नाही. म्हणजे तेव्हा जो धक्का बसला तो धक्का परत परत बसत नाही वैयक्तिक. हे कोणालाही होतं की सुरुवातीला खूपच धक्का बसतो की काय चाललंय, पण जेव्हा ते झालं तेव्हाच कळते की आता हे परत परत होत राहणार आहे आपल्या कुटुंबामध्ये. आणि मग त्यांनी आपलं एक मन तयार होतं. हा, आज त्यांनी उल्लेख देखील केला अजितदादांनी की जी मी चूक लोकसभेला केली ती चूक आता पुन्हा एकदा त्यांनी केली, तर तसं करायला नको होतं. शेवटी लोकशाहीत सगळ्यांना लढण्याचा अधिकार आहे आणि बारामतीकर मतदार ठरवतील आता काय निर्णय द्यायचा. तर असं वाटतं का आपण, म्हणजे अजितदादांनी जी चूक केली नंतर त्यांनी ती कबूल केली, तर आपणही तशी चूक करायला नकोय असं तुमचं मत आहे? नाही ना, तो एक त्याचा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. त्यांना त्यांची एजन्सी जे सांगते ते बोलतात. एकदा घाव घातला तो घाव भरून येतो पण व्रण जात नाही, तो तसाच राहतो. हे आयुष्यच तसं आहे. बरोबर. आणखी आता सभेत तर ते भाऊक झाले, रडले अगदी. त्यांनी हाही मुद्दा मांडला की आईसाहेबांनी सांगितलं की माझ्या दादाच्या विरोधात उमेदवार उभा करू नका, आणि मग ते अगदीच रडले, आवंडा गेला, पाणी देखील ते प्यायले. तर यातून त्यांना म्हणजे काय, तुम्हाला काय वाटते, त्यांना काय, त्यांनी असं खरंच आईसाहेबांनी त्यांना सांगितलं असावं? मला त्या तुमच्याही माझी पण आई आहे, पण मला ही कल्पना नाही आहे कुठं घडलं हे मला तरी काही कल्पना नाही. म्हणजे माझ्याशी तर हे काही बोलणं झालेलं नाही जे ते बोलले ते. आणि मी खरं म्हणजे ते बघितले पण नाही, कारण सकाळपासून लोक आहेत. पण मी बघीन ते इंटरव्ह्यूमध्ये. पण माझ्या माहितीप्रमाणे असं काही घडलेलं नाहीये. पण ठीक आहे, आता इलेक्शन आहे, लोकशाही, त्याच्यामध्ये ते हा कशाचा भाग आहे मला कळत नाही. नक्कीच. बापूसाहेब, कायम अजितदादा आतापर्यंत, भले तुम्ही राजकारणात सक्रिय नाही, पण जे काही तुम्ही क्षेत्र निवडलेलं आहे, कृषी असो, ऑटोमोबाईल असो, आणि आता जगभरात शरयूचं नाव आहे, तर एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून तर तुम्ही कार्यरत आहात. पण दादांना ज्यावेळी सल्ला लागायचा किंवा मोठ्या भावा नात्याचा निमित्तानाचा सल्ला, तर ते तुमच्याकडे यायचे, तुमच्याकडे ते सल्ला घ्यायचे. असं वाटतंय की अरे आपण जर त्यांना त्यावेळी जर सल्ला दिला असता की अरे हे नको करायला पाहिजे, आपण ह्या आपल्या घरातून बाहेर पडणे योग्य नाही, तर कदाचित आज हे वातावरण. नाही, कसं असतं की तो माझा मोठा भाऊ आहे आणि त्याच्यामुळं त्यांना विचारल्याशिवाय काही सांगायचं आपल्यामध्ये ते चालत नाही. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा केव्हा मला जे काही विचारलं त्याला मला जे योग्य वाटलं मी त्यांना सांगितलं. पण यावेळेस त्यांनी मला विचारलंच नव्हतं, फक्त त्यांनी सांगितलं की मी असं असं. मी तेव्हा सांगायचा प्रयत्न केला की हे बरोबर नाही, मला हे विचित्र वाटतंय आणि आपलं कुटुंबामध्ये बरंच उलथापालथ होऊ शकते. तर त्यांनी मला सांगितलं मी ठरवलंय म्हणल्यावर त्याच्या मी काहीच करू शकत नाही, कारण ते माझं क्षेत्र पण नाही. बरोबर. आज स्वतः साहेबांनी असं सांगितलं की बारामतीला जितक्या जवळून मी ओळखतोय तितकं कदाचित मी ओळखून नसेल, असं थेट त्यांनी विधान सांगितलं. म्हणजे ते म्हणाले की मी कदाचित हे वाक्य असं ह्याच्याने बोलतोय, पण हे सत्य आहे. बारामती तशाला महाराष्ट्राची नस साहेबांना माहिती आहे, आणि निश्चितपणे नव्या दमाचा, नव्या युगाचा युगेंद्र त्यांना बारामतीकर निश्चित विजयी करतील. मग हा जो साहेबांनी विश्वास एक जागृत केला आता बारामतीकरांमध्ये, तर काय सांगता येईल? म्हणजे प्रत्यक्षात दस्तूरखुद्द साहेबच जर युगेंद्र दादाच्या मागे असतील तर आणखी कोण हवंय? जसं ते म्हणजे आपण म्हणतो ना की सगळं सैन्य दिलं होतं आणि कृष्ण एकटाच अर्जुन, अशा अँगलनी काय म्हणजे तुम्ही काय विचार करता? नाही, तुम्ही अगदी योग्य हे वापरलं त्याला. माझं पण डोक्यात तेच आहे, पण आम्ही बोलून दाखवत नाही की लाखाचं सैन्य एका बाजूला आणि एक कृष्ण एका बाजूला, ते त्याच त्याच्यावर आम्ही हे करतो. आणि बारामतीकर सुज्ञ आहे, अतिशय जागरूक मतदार आहेत, त्यांना चांगलं कळतंय की कधी काय निर्णय घ्यायचा आणि तो योग्य निर्णय ते बरोबर घेतील आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला नाही देशाला दिसेल. युगेंद्रचं शिक्षण प्राथमिक मुंबईत झालं, नंतर अमेरिकेमध्ये देखील उच्च शिक्षित ते, आणि इकडे राजकारणाकडे याचा त्यांचा पिंड कसा काय, म्हणजे असं तुम्हाला तरी वाटलं होतं? आणि मुळातच आता बापूसाहेबांचं मुलगा राजकारणात येईल असं बारामतीकरांनी, म्हणजे कदाचित तुम्हालाही ते तसं वाटलं नसावं, पण हे कसं काय? तो सोशल वर्कमध्ये होताच इथं गेली बरेच वर्ष, त्याला आवड होती. त्याच्यात त्यांनी ते मोर्फा म्हणून एक काढलं होतं ज्याच्यामध्ये भाजीपाला वगैरे हे करायचं शेतकऱ्यांसाठी. आणि त्याच्यानंतर त्याला विद्या प्रतिष्ठान गेली 5 वर्ष तो खजिनदार आहे. शरयूवर ते सीईओ म्हणून पण काम करतात. ते त्या दोन्ही तिन्ही गोष्टी, आणि कुस्तीगीर संघ आहे बारामती, हो तिथे तर अध्यक्षच आहे. हा, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी बारामतीत येणं त्यांचं वाढलंच होतं.
आणि त्याच्यामध्ये हे जे घडलं अचानक जे आमच्या फॅमिलीमध्ये, म्हणून तिथे एक साहेबांना एक हे तयार झाली, पोकळी थोडीशी तयार झाली. त्याच्यामध्ये साहेबांनी त्याला निवडले, हे मी त्याचं भाग्य समजतो. नक्कीच. म्हणजे अमेरिकेतील ईस्टर्न नॉर्थ विद्यापीठ बोस्टन या ठिकाणी त्यांनी संपूर्ण शिक्षण घेतलं आणि अगदी अशा बारामतीतल्या ग्रामीण आणि शहरी या भागामध्ये स्वतःला त्यांनी रुळून पण घेतलं. आणखी मला त्यांच्याबद्दल एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य वाटतं की अत्यंत विनम्र आणि अगदी म्हणतो ना आपण आपला विचार सहजपणे ते मांडतात आणि लोकांशी एकरूप होतात. तर अजूनही राजकारणासारखं अजून त्यांना काही म्हणजे चाली खेळतात ते काही बोलता येत नाही, कदाचित भविष्यात खेळतीलही ते, पण असं वाटतं का म्हणजे अजूनही राजकारणामध्ये थोडंसं त्यांना हे व्हावं लागतं? तसं नाही. मी खरं त्याचं जे शांतपणा किंवा लोकांच्यात मिसळणं तो लोकांना भावला. तो भावला कारण तो साहेबांचा फॉलोअर. बरोबर. पवार साहेब जे काय होते तो त्यांना लहानपणापासून फॉलो करतो आणि तो त्यांचा फॅन आहे खरं म्हणजे. तर त्याच्यामुळे तो जसे त्यांचं हे होतं, त्याला वाचनाची आवड आहे, तो प्रचंड वाचत असतो आणि त्याच्यामुळे त्याला तो स्वभाव तसा बांधला की शांत राहायचं, जास्त ओव्हर रिॲक्ट नाही व्हायचं. नक्कीच. तुम्ही काय सल्ला देता योगेंद्र दादाला की आता बाबा निवडणुकीला उभा आहेस तर काय करायला पाहिजे पुढं, काय कशा? नाही, मी एवढंच म्हणेन की बारामती शहर, बारामती ग्रामीण या लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहे, कारण जेव्हा विकास होतो त्याला एक डार्क साईड पण असते. की डार्क साईड बारामतीकरांनाच माहिती आहे की त्याच्यात काय होतं काय नाही होत, आणि ती परत चांगली करायची. विकास हा लोकशाहीने होतो, पण कोणाच्या पोटावर पाय देऊन विकास होणं मला पटत नाही वैयक्तिक. आणि ते होऊ नये. पूर्वीच्या बारामतीमध्ये ते नव्हतं. बारामतीमध्ये साहेबांच्या वेळीस विरोधकांना पण सन्मान होता. स्वतःच्या लोकांना तर होताच, पण विरोधकांना पण सन्मान होता. बारामतीमध्ये असं एकाधिकार जे म्हणतात तसं नव्हतं. विरोधक पण विरोधाला विरोध करायचे, नंतर परत एकत्र येऊन बारामतीचा विकास करायचे. ती प्रथा मोडीत काढण्यात आली. तर ते मला असं वाटतं की साहेबांची बारामती फिअरलेस ती परत आणायचा तो प्रयत्न करेल याची मला खात्री. नक्कीच. अगदी एक शेवटचे 1-2 प्रश्न की मला आणखी एक प्रश्न असा पडतो की आता तसं पाहिलं तर पवार घराण्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा कोणत्या ना कोणत्या तरी स्पोर्ट्सशी संबंध आहे आणि खेळाशी संबंध आहे. रोहित दादांचा क्रिकेटशी आहे, साहेबांचं तर आता अगदी फार ICCच्या अध्यक्षपदापर्यंत ते गेले, आणि दादांचा देखील कबड्डीशी संबंध, आणि युगेंद्र दादांचा आता पुन्हा कुस्तीशी ते रिलेटेड आहेत. तर समोर एक 7 वेळा निवडून आलेला कसलेला पहिलवान जे स्वतः काका आहेत त्यांना देखील खुराक त्यांच्या काकांकडून मिळालेला आहे, आणि आता युगेंद्र दादा जे नातू आहेत आपल्या आजोबांकडून तोच खुराक त्यांना मिळणार आहे. तर कसलेल्या पैलवानाविरुद्ध लढण्यासाठी आता काय म्हणजे युगेंद्र दादा नेमकी कशी कसरत करतायत, काय? त्याचं उत्तर इतकं सोपं आहे खरं म्हणजे. दादांना लढाईला कुस्ती खेळायला शिकवलेला वस्ताद आता युगेंद्रला शिकवतो. वस्ताद असतो. किती ते त्यांचं वय किती झालं तरी त्या वस्तादाला त्या पैलवानाची ताकद, त्या पैलवानाची डाव हे संपूर्ण माहिती असतात. त्याच्यामुळे ते युगेंद्र पवारांना जे नवीन येत आता त्यामुळे तो वस्ताद त्यांना सगळे डाव सांगणार, शिकवणार आणि ती कुस्ती निकाली लावणार. नक्कीच. आणि अगदी एक शेवटचा महत्वाचा प्रश्न की ज्या कणेरीतील मारुती रायाचं आपण दर्शन घेऊन श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करतो आणि आज स्वतः युगेंद्र दादाही गेले होते, तुम्ही सगळे होतात, तर हा मारुती राया नक्की कुणाला पावेल असं तुम्ही काकाला की पुतण्याला, तुम्हाला काय वाटतं? कारण प्रश्न असा, मी हा नागरिकांना प्रश्न विचारला, सॉरी फॉर डिस्टर्ब, तेव्हा सगळे नागरिक म्हणाले की अरे पावला कुणाला ना तरी किती गेलं तरी शेवटी दोन्ही माणसं आमची आहेत, एकाला नाही पावला तर दुसऱ्याला पावणार, म्हणजे दुसरा नाराज होणं म्हणजे आम्हीच नाराज होणार. तर हे बारामतीकरांचा हा गुंता कसा सुटणार आहे? त्यासाठी मारुती बारामतीकरांना पावणार का? काय करता येईल भविष्यात? मी अगदी पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर घेतो, मी तिथे तो काय सांगता येईल, कुणाला पावणार? तो मारुती राय आहे, तो वरून सगळं बघतोय आणि बारामतीकरांचं भलं कशामध्ये आहे त्यालाच तो पावणार. अच्छा. अगदी शेवटचा प्रश्न की पुन्हा एकदा बारामतीकरांची अशी इच्छा आहे की सगळे पवार कुटुंब एकत्र असावं, कारण की बारामतीकरांना ते सहनच होत नाही यांना बघणं, किंवा दादा इकडे आहेत, साहेब तिकडे आहेत, किंवा बंधू तुम्ही स्वतः, तर त्यांना असं वाटतंय की पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावं. एक आणखी एक मस्त प्रतिक्रिया दिली एका माणसाने, ती मी तुम्हाला ऐकवतो. पवार घराणं फुटलेलं नाहीये, आमचं घराणं फुटलंय.
या प्रश्नावर मला उत्तरच देता येईल की खरं होतं त्याचं म्हणणं. तर तो म्हणतोय, त्यांनी मस्त सांगितलं की हां, मला आठवतं की पूर्वी ना म्हणजे घरं सिमेंटची होती आणि मग असं म्हणजे भिंत सिमेंटची होती आणि घरं मातीची होती. आता उलटं झालं म्हणते, आता मनच सिमेंटची झालेली आहेत आणि घरं भिंतीची झालेली आहेत, असं त्यांनी उच्चारलं. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? बघावंसं वाटेल परत सगळे आपण एकत्र येणार. नाही खरं सांगू का, राजकीय दृष्ट्या मला अवघड दिसतंय, पण कुटुंब म्हणून निश्चित ते एकच राहील. थोडे दिवस पुढं मागं होतं, पण सगळ्यांना हे सगळे राजकारणी कुटुंब म्हणून निश्चित एक राहतील, त्याच्यामध्ये मला काही शंका वाटत नाही. पण राजकारण म्हणून मला वाटत नाही की, कारण दादानी जे बीजेपीला पाठिंबा दिला तर साहेबांना न पटणार आहे, साहेबांच्या आयडिओलॉजी जी काय आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे तिथं मात्र संपूर्ण माघार कोणी जर घेतली तर माहिती नाही, पण मला नाही वाटत की हे कधी राजकीय दृष्ट्या एक होईल. पण कुटुंब एकच आहे. कुटुंब एक नक्कीच भविष्यात बाबूसाहेब हे कुटुंब एकत्र यावं अशी तर सगळ्यांची इच्छा आहेच. इव्हन राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र यावं असं देखील सगळ्यांना वाटतं. तुम्ही एवढ्या दिलखुलासपणे आणि अगदी उत्तमरित्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल मला खूप खूप तुमचे आभार मानायचे. तर हे होते बापूसाहेब योगेंद्र दादांचे वडील. अर्थात अजितदादा आणि त्यांचं नातं अत्यंत घट्ट आहे, पण ठीक आहे, राजकीय दृष्ट्या या सगळ्या गोष्टी होतात, राजकीय काही घडामोडी घडतात, त्यावेळी मात्र ते वेगवेगळे असतील, पण कुटुंब मात्र आमचं एकच. आणि बारामतीकरांना त्यांचं एकच सांगणं आहे की जो भलं करणार आहे त्यालाच बारामतीकर आणि कण्हेरीचा मारुतीराया नक्की पावणार आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, बारामती. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.